नमस्कार, मी मारुती गीते। आज दिनांक 11/12/2025 रोजी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब शेनगाव तहसील कार्यालय शेनगाव यांच्या मार्फत माननीय सभापती महोदय सन्माननीय आड राहुलजी नार्वेकर हिवाळी अधिवेशन 2025 सभागृह नागपूर यांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। विषय असा आहे की माझ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2025चा खरीपाचा पीक विमा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, कारण की यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा फार बेजार झालेला आहे आणि आर्थिक संकटात आला आणि शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं। त्यामुळं जो पीक विमा लाभधारक आहेत, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्याच्या खात्यात तात्काळ जमा करणे हे आपलं शासनाचं हे कर्तव्य बनतं। त्याचबरोबर सभापती महोदय साहेब, आपल्याला डबल एक नम्र विनंती आहे, शेनगाव तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून पारदर्शकता आणण्यात यावी, कारण की झाले मुदत संपून गेली सुद्धा, मात्र आमच्या शेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेला आज पियाचं पाणी हे भेटत नाही। एकीकडं शासन करोडो रुपये खर्च करतं, मात्र त्या पैशाचा कुठतरी हेराफेरा होतो आणि ठेकेदार असतील, अधिकारी असतील, यांनी आतापर्यंत बऱ्याच आमच्या ग्रामीण भागामध्ये आज पाण्यासाठी भटकंती करावी लागती। आज जलजीवनचा एक थेंब सुद्धा आलेला नाही आणि झाले 2 ते 3 वर्ष झाले, मुदत संपून गेली, मात्र अद्यापपर्यंत जलजीवन मिशनचं पाणी गावामध्ये पोहोचलं नाही। ते लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आणि त्या कामामध्ये पारदर्शकता आणून जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर ब्लॅकलिस्टेड कारवाई करून ही पारदर्शकता आणून आणि जलद गतीनं जलजीवनचं पाणी माझ्या हिंगोली जिल्ह्यातील या शेनगाव तालुक्यामधील जनतेला देण्यात यावं आणि नागरिकांवर न्याय करावा अशी मागणी आहे। आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आपल्या माझ्या शेनगाव तालुक्यामध्ये गाव तेथे व्यायामशाळा उभारून क्रीडाप्रेमीवर न्याय करावा व त्याचबरोबर माझ्या शेनगाव तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव तेथे कृषी मित्र हे कृषी मित्राची नेमणूक करण्यासाठी पद भरती काढून आपल्या शासन ठरवून हे शेतकरी बांधवासाठी न्याय करण्यात यावा, ही आपल्या या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी आपल्या सभापती महोदय, अध्यक्ष महोदय हिवाळी अधिवेशन यांना नम्र निवेदन करतो। तरी वरील या सर्व मागण्या माझ्या हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या, शेतकरी शेतमजूर यांच्या असून त्या न्याय करणे योग्य आहे आणि न्याय करणे हे आपलं सरकारचं कर्तव्य बनतंय। त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून माझ्या हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यामधील जनतेवर न्याय करावा हीच अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।